मस्तपैकी चकाचक केलेला आहे गॅस, खराब झालेला. मस्तपैकी फ्रेंड्स मूग भिजवलेले काल आणि अर्धी भाजी केली आणि अर्धे ठेवून दिलेले. मला चिल्ला बनवायचा होता मुगाचा. थोडेसे मोड यायला स्टार्ट झाले आणि ह्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे 2 मिरच्या. तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्याप्रमाणे घ्या. 2 लसूणच्या पाकळ्या, आलं आणि मिरच्या. आणि ह्याचं मस्तपैकी वाटण करून घ्यायचं आहे. चला, वाटण करून झालेलं आहे. आता मी 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हळद, मीठ, मसाला टाकलेला आहे फ्रेंड. आणि माझ्याकडे आज कोथिंबीर संपलेली आहे म्हणून मी धनिया पूड टाकत आहे थोडी. तर आता ह्याच्यामध्ये मी वाटण सगळं टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे. मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे आणि काय सुंदर वास सुटलेला आहे, घमघमाट. या रेसिपीला फक्त छोटा स्मॉल साईजचा स्पून असेल तेवढंच ऑइल लागतं, बस, जास्त लागत नाही. सगळं मिश्रण असं टाकायचं आहे तव्यावर. मस्त तवा गरम होऊन द्यायचा आहे. वाव, किती छान, मस्त. माझ्याकडे कोथिंबीर संपले नाही तर याच्यात कोथिंबीर टाकल्यास अजून किती सुंदर दिसले असतं. एकीकडे मस्तपैकी बेसन मुगाचा हेल्दी चिल्ला, एकाकडे आल्याचा चहा. थोडंसं असं कढईला तेल सोडायचं आहे फ्रेंड्स. ही माझी स्वतःची युनिक रेसिपी आहे. बघूया कशी होते. ही रेसिपी मी कुठेही बघितलेली नाही आहे. मी माझ्या मनाने करत आहे फ्रेंड्स. एवढूशा एका छोट्या चमच्यामध्ये एवढा मोठा पोळा होतो, किंवा ह्याला चिल्ला पण बोलू शकतात, ह्याला ऑमलेट पण बोलू शकतात हेल्दी मुगाचा. फक्त एवढूशा एका चमच्यामध्ये. ट्राय करूया. वाव, काय इझिली निघतोय, जबरदस्त, व्हेरी गुड मीना. अय्या, आता थोडंसं 2-4 थेंब तेल टाकायचं आहे आजूबाजूला. फक्त 10 मिनिटात होणारा झालेला आहे मस्त चिल्ला. आणि मस्त क्रंची. हे बघा, वाव, मस्त आल्याचा गरम चहा. वाव, संध्याकाळचा नाश्ता हेल्दी. भरपूर विटॅमिन्स आणि एकदम हेल्दी, हायजेनिक, होममेड. ह्याच्यातलं अर्ध तोडून मी मनवीला दिलेलं आहे. सांग बेटा, खाऊन कसं झालंय? थँक्यू. हेल्दी बेबी फूड. वाव फ्रेंड्स, खरोखर मुद्दामून व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणून मी सांगत नाही आहे. 1 नंबर, खरोखर यम्मी, जाम भारी झालेला आहे, जबरदस्त. आणि ते पण फक्त 10 मिनिटात बनणारा. जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी हे ऑमलेटच आहे, जसं आपण अंड्याचं ऑमलेट बनवतो. ह्याला मूग बेसन ऑमलेट पण बोलू शकतो, किंवा मस्त मुगा बेसनाचा हेल्दी पोळा, काही बोलू शकतो, किंवा चिल्ला बोलू शकतो मुगाचा. वाव,
तर तुम्हाला फ्रेंड्स माझी ही रेसिपी हेल्दी आवडली असेल मेनू स्टाईल, तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. आता मी तुम्हाला सांगते कसं झालेलं आहे. मी सांगू नाही शकत तुम्हाला शब्दात, एवढं फ्रेंड्स जबरदस्त भारी झालेलं आहे. संध्याकाळी मस्त भूक लागली आणि एवढा हेल्दी नाश्ता, गरम गरम आल्याचा चहा, क्या बात. असं जर खायला भेटेल तर वाव. आणि मस्त बेबी फूड पण आहे आणि मस्त घरचं होममेड हायजेनिक आणि फक्त एक छोट्याशा स्पूनमध्ये बनणारा हा एवढा मोठा हेल्दी बेसनचा आणि मुगाचा हेल्दी पोळा झालेला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. वाव, माझी युनिक रेसिपी एक नंबर झालेली आहे फर्स्ट टाइम ट्रायमध्ये. आय एम सो हॅपी. किसू वाव, तू आज लेट झाला. मस्तपैकी मी भारी रेसिपी बनवली आज. मस्त वास येतो. चल लवकर हातपाय धु, तुला देते. आणि आहे ना, थोडासाच पोळा खाल्ला ना का असं पोट भरतं. सांगा कसं झालेलं आहे. हेल्दी हेल्दी मुगाचा बेसन टाकून बनवलेला चिल्ला. एक नंबर. थँक्यू. आज माझे व्हिडिओ फोटोज काढायला हब्बी नाही आहेत, ऑफिसमध्ये आहेत, म्हणून मी आज ते यायच्या आधीच रेसिपी बनवली. जास्त करून ते असल्यावर बनवते. तर मी मन्नूला सांगितलेले माझे फोटो काढायला, तर तिने किती छान काढलेत, केवढे काढलेत माझे फोटो. व्हेरी नाईस मन्नू, व्हेरी गुड, खूप छान.